नमस्कार. मी वकील सरिता गायकवाड. मित्रांनो, आजकाल मी रस्त्यावर जाताना ऑब्झर्व करते, लहान लहान मुलं जी 7वी-8वीतली आहेत, त्याच्या आसपास 10वी-12वीतली मुलं आहेत, क्लासेसला जातात किंवा शाळेत जातात, मित्रांच्या घोळक्यांमध्ये असतात. ठीक आहे, तुम्हाला मित्रांना काय प्रेमाळपोटी आवाज द्यायचा तुम्ही देऊ शकता, बोलू शकता. पण तुम्ही आजूबाजूला महिला आहेत, पुरुष आहेत, वयस्कर माणसं आहेत, तर तुम्ही त्यांचा जरा काहीतरी अनादर करताना दिसत नाही आहे का तुम्हाला? तुम्ही त्या बाबतीत विचार करत नाही आहेत. तुम्ही त्या मुलांनी स्त्रियांसमोर डायरेक्टली घाणेरड्या शब्दांमध्ये शिव्या देणं मित्रांमध्ये, असे मला बोलतानाही लाज वाटते, अशा शब्दांमध्ये तुम्ही ती शिव्या देता. त्या महिलांचा अनादर होतो. तुम्ही मोठ्या माणसाचा अनादर करताय. ॲटलिस्ट तुम्हाला ते कॉरिडॉर लक्षात ठेवायला पाहिजे बाबा मी कुठे काय बोलतोय. तुम्हाला बोलायला कोणी नाही म्हणत नाही आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे, कुठे बोलायचं याचं भान पण पाहिजे. आई वडील एवढ्या मेहनतीने तुम्हाला अशा शाळेत स्कूलमध्ये टाकतात आहे, ट्युशनमध्ये टाकतात आहेत आणि तुम्ही रस्त्यावर त्या शाळेचं, त्या ट्युशनचं इरेस्पेक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये तुम्ही असं काय बोलता. तुम्ही लक्षात घ्यावं या सगळ्या गोष्टी. आणि हे बोलणं सगळं चुकीचं आहे. त्याच्यामुळे आई वडिलांनीही लक्षात घ्यायला पाहिजे किंवा कुठल्याही महिलांना किंवा मोठ्या व्यक्तींना जर असं काही दिसून आलं तर तात्काळ त्या मुलांना तिथे समजावण्यात यावं, त्यांचा कान धरण्यात यावा की बाबा तू इथे चुकलेलं आहेस असं बोलू नये. त्या 4 मुलांसमोर त्याला सगळं त्याची चूक समजून सांगण्यात यावी, जेणेकरून आपण प्रत्येक म्हणून समाजाचा एक छोटा घटक म्हणून ती गोष्टची सुधारणा करू शकतो. त्याला अवॉइड करू नका. त्याला तुम्ही पाठीमागे बसून नावं ठेवू नका. त्याला त्याच्यासमोर जाऊन त्याला ती चूक आहे ना समजावून सांगा. तरच याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस करता येतील. थँक्यू.